17व्या वर्षी याने केला असा पराक्रम की 17-18 वर्षाच्या वयात मुलं युवक हे कुटुंबियांना त्रास देतात, स्वतः संकटात सापडून घरच्यांनाही काळजीत पाडतात. पण याच वयात आळतेसारख्या ग्रामीण भागातील एका युवकाने कुटुंबियांनाच नव्हे तर गावाला आणि संबंधितांनाही आश्चर्यचकित करून अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. आळते तालुका तासगाव येथील ऋग्वेद किरण कुलकर्णी याने एक अद्वितीय असामान्य युवा व्यक्तिमत्व म्हणून परिसरात ओळख निर्माण केली आहे. 17 वर्षाच्या आयुष्यात मोबाईल, कॉम्प्युटर, मित्र मैत्रिणी यांच्या विळख्यात न अडकता एक अभ्यासू लेखक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आळते येथील कुलकर्णी परिवाराचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्र इलेक्ट्रो मेकॅनिकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर केशव रामचंद्र कुलकर्णी, वडील किरण सदाशिव कुलकर्णी, आई सौ केतकी किरण कुलकर्णी, काका धनंजय सदाशिव कुलकर्णी, काकू धनश्री धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्कारक्षम सहवासात लेखन, वाचन, चिंतन यात ऋग्वेद कुलकर्णीने आपला वेळ सत्कारणी लावलाय आणि हिंदू म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक अथक परिश्रमातून लिहिले आहे. घरच्यांनाही कळण्या अगोदर हे पुस्तक प्रकाशित झाले आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर ऋग्वेद कुलकर्णी हा लेखक म्हणून समाजासमोर दमदारपणे उभा राहिला. हिंदू म्हणून जगण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून करोडो हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न ऋग्वेद कुलकर्णीने केला आहे. हिंदू धर्मासाठी युवकांची आणि समाजाची भूमिका कशी असावी याचे सार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा ऋग्वेदने प्रयत्न केलाय. या पुस्तकाला वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातून क्रिया, प्रतिक्रिया, साथ, प्रतिसाद, पडसाद उमटत आहेत. मतदानाचा अधिकार मिळण्या अगोदर वैचारिक मते मांडण्याचा अधिकार बजावून हिंदू म्हणून जगण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल सर्व स्तरातून ऋग्वेद कुलकर्णी याचे अभिनंदन केले जात आहे. हेच औचित्य साधून कुलकर्णी परिवाराकडून ऋग्वेदच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आळते येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात ऋग्वेद कुलकर्णी याचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मार्गदर्शक, आळते ग्रामस्थ आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची कौतुक सोहळ्याला उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी ऋग्वेदचा सत्कार करत तोंड भरून कौतुक केले. सध्या समाजात भेडसावणारा ज्वलंत प्रश्न हिंदू म्हणून जगण्यासाठी या पुस्तकाच्या रूपात ऋग्वेदने समाजासमोर मांडलाय. अत्यंत बारकाईने अभ्यास करून दर्जेदार पद्धतीने आणि धाडसाने हा विषय मांडणारा ऋग्वेद भविष्यात एक उत्तम साहित्यिक होईल. आम्हाला मनात असूनही आमचे विचार परखडपणे मांडता येत नाहीत. मताचा जोगवा मागण्यासाठी हिंदूच्या भावना दडपून ठेवाव्या लागतात. हिंदू धर्म हा एक आदर्शदायी आणि समाजाला दिशा देणारा धर्म आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु वर्षानुवर्षे हिंदू धर्माची ससे होलपट होत आहे. ही खंत ही ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक विवेकाबा गुळवणी, सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक गजानन बाबर, महाराष्ट्र इलेक्ट्रो मेकॅनिकल वर्क्सचे उद्योजक केशव कुलकर्णी, शिवव्याख्याते अतुल पाटील, प्राचार्या विनीता गुरव, आळते येथील पाटील मोमीन सर यांनी मनोगत व्यक्त केले. या कौतुक सोहळ्यावेळी मामा योगेश दत्तात्रय कुलकर्णी, मामी अश्विनी योगेश कुलकर्णी हिवरे, काका व आत्या मिलिंद पांडुरंग देशपांडे, वंदना मिलिंद देशपांडे अंकलखोप, घनश्याम रामकृष्ण कुलकर्णी आणि सविता घनश्याम कुलकर्णी काले, रवींद्र मोहनराव जोशी व राजश्री रवींद्र जोशी आटपाडी, काका व मावशी धनंजय बाळकृष्ण कुलकर्णी व प्रतिभा धनंजय कुलकर्णी शिराळा, तसेच वत्सलाबाई रामचंद्र दिवटे मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या सौ वनिता गुरव, पूर्वा नेमासकर कुलकर्णी, बंधू ऋत्विज, चिन्मय, प्रणव, प्रतीक, अखिलेश, ओंकार आणि कुलकर्णी कुटुंबियांचे आप्तेष्ट परिवार यांनी ऋग्वेद कुलकर्णी याचा सन्मान करून कौतुक केले. चिंतामणी पतसंस्थेच्या वतीने विवेक गुळवणी, महाजन, सूर्यकांत दोडके आदींनी ऋग्वेद कुलकर्णी याचा सत्कार केला. माजी सरपंच मनोज नाना पाटील, डॉक्टर चंद्रकांत महादेव पाटील, विकास रामचंद्र माळी, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुविकास पाटील, विटा शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आदित्य बाबा पाटील, सुशांत पाटील, रणजित पाटील, आदित्य पाटील यांचे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन केदार कैलास जोशी यांनी केले. विविध क्षेत्रातून आणि स्तरातून एका चिंतनशील सिद्धहस्त युवा लेखक ऋग्वेद कुलकर्णी याच्यावर कौतुकाचा व अभिनंदन असा वर्षाव करण्यात आलाय. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा. आपले संस्कार, आपली परंपरा, आपला आचरण आणि आपला इतिहास हा जाणीवपूर्वक त्यांना सांगितला पाहिजे आणि